औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे हळदी कुंकवासाठी जात असताना आबासाहेब आसबे यांच्या पत्नीचे सुमारे 8,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले. या चोरीचा तपास पंढरपूर तालुका पोलिसांनी करत मंगळवेढा येथील व्यापाऱ्यास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे विचारपूस केली. त्यातून सखोल तपास करून मंगळवेढा येथील व्यावसायिक अविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अविनाश वाघमारे व गोपाळपूर येथील त्याचा मित्र त्यांनी चोरीस गेलेले 8,25,000चे 55 ग्रॅमचे सोन्याचे दागिने काढून दिले. ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, विजू गायकवाड, पोलीस हवालदार सचिन अटपाडकर, पोलीस हवालदार साळुंके, बाजीराव काकडे, सागर गवळी, मंगेश रोकडे, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, चालक पोलीस हवालदार हसन नदाफ, विलास घाडगे यांच्या पथकाने केली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.